आणि करंडे सतीश राजेंद्र, प्रभाग क्रमांक 4 मधून थांबलोय. कुणावर आरोप करण्यापेक्षा मी काय काम करेन त्यावर मी बोलणं उपयुक्त समजतो. इथल्या तमिळाचा जन्म इथं झालेला आहे, त्यामुळे इथल्या सर्व प्रश्नांना मी जाणतो. इथला मूळ प्रश्न आहे की कबाला प्रश्न, त्यामुळे इथल्या लोकांना पक्क घर भेटत नाही. प्रथमतः जेव्हा मी नगरसेवक होईन त्यावेळेस हा प्रश्न मी पहिल्यांदा सोडवेन. इथं काही जागी कब्जे आहेत लोकांचे, काही जणांच्या आशीर्वादाने असतील, मी नाव घेणार नाही. तर ते कब्जे उठवणे, ती जागा शासकीय मालमत्तेच्या त्यांच्या अंतर्गत दिली, तिथं ग्रीन बेल्ट बनवली. तसेच इथं काही बौद्ध विहार आहेत जे वर्षानुवर्ष पडीक आहेत. जे जागा आहे आणि लोकांची इच्छा आहे की तिथं बौद्ध विहार व्हावा, काहीतरी उपयोगी काम व्हावं, तर त्या जागी लोकांच्या म्हणण्यानुसार सर्व काही उभं करेल. आणि मुळामध्ये आमच्या भागाला एक आरोग्य विभागाचं कार्यालय हवं, आरोग्य रुग्णालय. मग त्याच्यासाठी हे अगदी ताकदीने काम करेन. आणि एक महापालिकेच्या अंतर्गत रुग्णालय उभा करून इथल्या लोकांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जितकं चांगली सुविधा शासनाकडून घेता येईल तो प्रयत्न करेल. मुळामध्ये आमच्या इथं पाहिलं जातं तर असंख्य प्रश्न आहेत, त्यातले हे मूळ प्रश्न. त्याच्यासोबत इथं काही अवैध धंदे चालतात, इथल्या माजी प्रतिनिधींच्या आशीर्वादाने ते बंद करेल. इथल्या मुलांना मुळामध्ये पाहिलं झालं तर कोळशाच्या खाणीमध्ये येणे सापडतात, त्यातला एक हिरा मी म्हणेन. कारण की आमचे लेकर खूप हुशार आहेत पण शिक्षणापासून वंचित आहे, किंवा ठेवण्यात आलं असं मी आरोप करणार नाही, पण वंचित आहे. भविष्यामध्ये त्या 5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीत मनपाच्या शाळा उभ्या करून त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभे करणे, ग्राउंड उभे करणे, पोलीस भरतीचे जे काही आमचे युवक आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड उभं करणे, आणि त्यांना शासकीय मदतीतून जे काही व्यावसायिक दृष्ट्या सक्षम करता येते शासकीय मदत. आता आपण पाहिलं झालं तर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या कार्यालयातून, म्हणजे त्यांच्या ज्या काही कार्यालय उभं केलेलं आहे त्याच्या अंतर्गत अनेक योजना आहेत, जवळपास 180 योजना आहेत. त्या योजना फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, जे की याच्यासाठी अनेक लोक पैसे घेतात, पण ते आम्ही निवडून आल्यानंतर एक मदत केंद्र, नागरिक मदत केंद्र उभं करून त्याच्यामध्ये स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं नाव आहे ते सुरू करून लोकांना सोमवार ते शुक्रवार जो आपला ऑफिशियल टाइम असतो त्या टाइम मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते एक नगरसेवक म्हणून, त्यांचा सर्वांचा सेवक म्हणून मी या गोष्टी करणार आहे. तसेच इथल्या महिला सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेस इथं अवैध धंद्यातून काही लोक दारू पिऊन फिरतात त्यावेळेस महिलांची आई बहिणीची छेड काढली जाते, भीतीयुक्त वातावरण होतं. ते कमी करण्यासाठी इथल्या आपल्या विवेकानंद पोलीस स्टेशनचे समन्वय साधून एक चांगली थोडीशी पोलीस चौकी उभा करता येते का, किंवा त्यांचा समन्वय इथल्या आमच्या लोकांशी साधता येतं का. कारण की आमचे लोक जास्त शिकलेले नसल्या कारण थोडं पोलीस बांधवांची भीती त्यांच्या मनामध्ये ठेवून त्यांचा गैरफायदा लोक घेतात. ते आम्ही सर्व ह्या गोष्टी सोडवण्याचा येत्या 5 वर्षांमध्ये प्रयत्न करेल. आणि एक आपल्याला शब्द देऊ इच्छितो, येत्या 16 तारखेला जर जनतेने आशीर्वाद दिला तसा आशीर्वाद देत आहे. आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचा, एक सुशिक्षित उमेदवार आणि भविष्यात मी काही करू शकतो अशा भूमिकेतून असंख्य जनता आशीर्वाद देत आहे. आणि ती जनता येणाऱ्या 15 तारखेला मतरूपी आशीर्वाद देऊन 16 तारखेपासून नक्कीच जनतेने आशीर्वाद दिला, नगरसेवक म्हणून उभं केलं, तर नक्कीच एक चांगला सेवक म्हणून आपल्या समोर 5 वर्षानंतर उभा राहील. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. गेल्या बऱ्याच वर्षापासून जे काही प्रभागामध्ये आपण पाहतोय, नगरसेवक कोण आहे हेच मूळ जनतेला माहित नाही. आणि राहिला प्रश्न जनतेच्या विकासाचा, तर आजपर्यंत प्रभागामध्ये एक सुशिक्षित उमेदवार काय असतो हे जनतेला माहित नाही. ज्याला जो बहादर आहे त्याला योजना काय करणार आहे किंवा त्याच्यावर काय लिहिलंय. बऱ्याच योजना ह्या कागदावर आहेत आणि ज्या योजना समजल्या त्याच्यासाठी हे लोक पैसे काढतात. आता शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवली. आज भाजपवाले म्हणतात ही योजना आमची आहे. मुळात सांगायला गेलं तर आज महिलांच्या बाबतीत, महिला सुरक्षेच्या बाबतीत सर्वात अग्रेसर काम करणारा नेता कोण असेल तर ते शिंदे साहेब आहेत. मागच्या प्रकरणात आपण पाहिलेलंच असेल की बाबा महिलाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचा आश्वासन केला जातो, हे उत्तर देखील देणारे आमचे शिंदे साहेब होते. आणि ह्याच शिंदे साहेबांनी प्रत्येक आया बहिणीपर्यंत 1,500 रुपयाच्या माध्यमातून आज प्रत्येक आया बहिणीचा महिन्याचा किराणा म्हणलं तरी काही हरकत नाही. तर एवढी मोठी मदत जनतेला पोहोचवलेली आहे. आज प्रभागातलं आम्ही वातावरण पाहतोय, सगळ्याचा पॉझिटिव्हनेस पाहता पहिले खूप असं होतंय की यांच्या वॉर्डमध्ये असा सुशिक्षित युवा नेतृत्व प्रभागाला मिळाले. आणि नक्कीच मी ज्या ज्या ठिकाणी जाते त्या त्या ठिकाणी
प्रत्येकाचं म्हणणं आहे की बाबा पहिल्या सुरू असं नेतृत्व आमच्या प्रभागाला मिळालंय, नक्कीच यावेळेस प्रभागाला बदल पाहिजे आणि अशा नेतृत्वाला जर महानगर पाठवलं तर नक्कीच विकास हा शब्द फक्त नावापुरता नसून विकास काय असतो हे नक्कीच सतीश दादा दाखवले.